आणि आताची मोठी बातमी, धाराशिवचे आमदार कैलास पाटील आता मातोश्रीवर आलेले आहेत। धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ओमराजेंचे कट्टर समर्थक आणि कैलास पाटील आता मातोश्रीवर आलेले आहेत। आताची महत्त्वाची घडामोड, राजकीय वर्तुळातून मातोश्रीवरती दाखल झाले धाराशिवचे आमदार कैलास पाटील। ओमराजे निंबाळकर आणि आताची मोठी बातमी, धाराशिवचे आमदार कैलास पाटील आता मातोश्रीवर आलेले आहेत। धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ओमराजेंचे कट्टर समर्थक आणि कैलास पाटील आता मातोश्रीवर आलेले आहेत। आताची महत्त्वाची घडामोड, राजकीय वर्तुळातून मातोश्रीवरती दाखल झाले धाराशिवचे आमदार कैलास पाटील। ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या हत्याकांड प्रकरणातला निकाल नुकताच आलेला आहे आणि त्यानंतर TV9 मराठीशी बोलताना जी काही ओमराजेंनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतायत। कैलास पाटील उद्धव ठाकरेंची चर्चा करणार आहेत, त्यासाठी मातोश्रीवर आले। कैलास पाटील हे ओमराजेंचे कट्टर समर्थक आहेत आणि ज्यावेळेला ओमराजे दुसरा निर्णय घेण्याच्या तयारीत होते त्यावेळेला कैलास पाटील यांनी देखील यावर नापसंती व्यक्त केलेली होती। कैलास पाटील हे शिंदेच्या सोबत गेलेले होते, मात्र त्यानंतर ते अर्ध्या वाटेतनं परत आले होते आणि आपण उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी एकनिष्ठ आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। धाराशिवचे आमदार कैलास पाटील आता मातोश्रीवर दाखल झालेत। ह्या एकूणच निकालानंतर ओमराजे अद्याप त्यांनी निर्णय घेतलेला नाही असं त्यांनी म्हटलंय। तर आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, कैलास पाटील आता मातोश्रीवर आले। नक्कीच आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये बैठक जी आहे ते मातोश्रीवरती पार पडणार आहे। मातोश्रीवरती जिल्हा प्रमुखांची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला स्वतः आमदार कैलास पाटील जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ओमराजे निंबाळकर यांनी देखील आपला निर्णय अजूनपर्यंत जाहीर केलेला नाही। ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत कायमस्वरूपी असणारे धाराशिव विधानसभेचे आमदार जे आहेत ते कैलास पाटील हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। आज उद्धव ठाकरे यांनी ज्या मतदारसंघातील खासदार जे आहेत ते खासदार यांनी वेगळा गट केल्यानंतर या खासदारांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आपल्या सोबत राहावेत आणि तिथली पुढची रणनीती कशा पद्धतीने असावी या संदर्भातल्या बैठकीचं आयोजन जे आहे ते मातोश्रीवरती करण्यात आलेलं आहे। आणि मातोश्रीच्या बैठकीसाठी या ठिकाणी परभणीचे आमदार पोहोचलेले आहेत, धाराशिवचे आमदार पोहोचलेले आहेत आणि इतर भागातले जे जिल्हा प्रमुख आहेत हे जिल्हा प्रमुख देखील या ठिकाणी बैठकीला पोहोचलेले आहेत। आता या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे नक्की काय रणनीती सांगतात आणि कशा प्रकारे मार्गदर्शन करतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। आणि विशेष म्हणजे थोड्याच वेळापूर्वी पवनराजे निंबाळकर यांच्या संदर्भातला जो निकाल होता तो देखील निकाल लागला। ओमराजे जे खासदार आहेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे। अजूनपर्यंत शिंदे सेनेसोबत जाण्याचा माझा निर्णय झालेला नाही, मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांची आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांची बोलून निर्णय जाहीर करीन आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीला कायमस्वरूपी उपस्थित असलेले, त्यांच्या सोबतीने कायमस्वरूपी प्रत्येक मेळाव्यामध्ये प्रत्येक बैठकीमध्ये उपस्थित असलेले आमदार कैलास पाटील त्यानंतर थेट मातोश्रीवरती बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्या देखील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ओमराजेंनी अजूनपर्यंत भूमिका जाहीर केलेली नाही, आता कैलास पाटील मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। ओमराजेंच्या नंतर कैलास पाटील आपली भूमिका काय जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचसोबतच उद्धव ठाकरे या संपूर्ण मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना आणि विशेष करून धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। कारण की ओमराजे यांना ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती आणि प्रत्यक्षामध्ये पाठिंबा मिळत होता आणि त्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे बैठकीला गैरहजर राहून वेगळ्या प्रकारची भूमिका घेण्याच्या ज्या प्रकारे शिवसैनिकांना संशय आला त्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ते ओमराजे निंबाळकर यांच्यावरती करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आज निकाल लागला आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी बैठक काल मातोश्रीवरती बोलावलेली आहे। त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय होतं आणि कैलास पाटील देखील आपली भूमिका काय मांडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर कैलास पाटील आता सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। कैलास पाटील हे ओमराजेंचे कट्टर समर्थक आहेत आणि ओमराजेंनी घेतलेल्या निर्णयानंतर आपल्याला दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। ओमराजेंनी जर कोणताही निर्णय घेतलेला नाही असं ते म्हणाले तर कैलास पाटील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात मातोश्रीकडनं। तर आरोपी निर्दोष झाल्यानंतर आता ओमराजे यांचं देखील तळ्यात मळ्यात पाहायला मिळते। शिंदे सेनेमध्ये जाण्यामध्ये आता एक ट्विस्ट आलेला आहे आणि 5 खासदारांचं भवितव्य ओमराजेंच्या निर्णयावर आता अवलंबून असेल। काल वर्धापन दिनाच्या नंतर आज मातोश्रीवरती जिल्हा प्रमुखांची काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आणि त्यासाठी धाराशिवचे आमदार कैलास पाटील जे ओमराजेंचे कट्टर समर्थक साथीदार हे सुद्धा मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। आता या कोर्टाच्या निर्णयानंतर ओमराजेंनी केलेलं वक्तव्य, माझ्या मतदारसंघात जाईन, कार्यकर्त्यांशी बोलेन, मग निर्णय घेईन,
यानंतर मातोश्रीवरती काही घडामोडी घडतात का याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास ओमराजे ज्यावेळेला मतदारसंघात जातील त्यावेळी त्यांची कार्यकर्त्यांची काय चर्चा होते, काय प्रतिक्रिया येतात हे देखील बघणं महत्त्वाचं. मला तर पूर्ण